आता इथे आपण बघू डेव्हलपमेंट ऑफ सरफेस. ठीक आहे. आता आपल्याला आधीचा जो काय पार्ट आहे आपण बघितला. आता इंटरसेक्शन ऑफ काय बघायचंय, सॉलिड. तर आपण काय करू, मी एक सर्क्युलर प्रोफाईल घेतो. ठीक आहे. आता आपल्याला स्केच ड्रॉ करायचं आहे. समजा एक डायमीटर घेतो मी 100 आणि याचा आपण प्रोजेक्शन घेऊ. टोटल 300 घेऊ आपण. ठीक आहे. आता हा जो डायमीटर 100 आहे, ठीक आहे, त्याची हाईट आहे 300. आता या डायमीटर 100 मध्ये आपल्याला आणखीन एक पाईप काय करायचा आहे, इन्सर्ट करायचं आहे. ठीक आहे. आणि त्याचा जो डायमीटर, आता आपण काय करू, टॉप मधनं बघू. ठीक आहे. 3 व्ह्यू बनवतो मी. बरोबर मी सेंटरला काय करतो, डायमीटर 80. ठीक आहे. तर पाईप मी यामध्ये इन्सर्ट करतो. म्हणजे काय होणार आहे, आता याची जेव्हा मी प्रोजेक्शन घेईल. ठीक आहे. तर याची पण आपण लेंथ टाकू. त्याला आपण इकडे 150 देऊ आणि या साईडला पण 150 देऊ. ठीक आहे. कळलं. आता बघा, समोरून पाईप इन्सर्ट झालाय दुसरा आणि कसा इन्सर्ट झालाय असा. पण आता आपण समजा याला ॲज अ क्रॉस किंवा टी म्हणून यूज करणार आहे. क्रॉस टी असतो ना चारी साईडचा. ठीक आहे, त्या टाईप मध्ये. पण हा झाला याचा टॉप, हा झाला फ्रंट. आता साईड आपण बनवला का अजून नाही ना. मग साईड बेसिकली आता आपल्याला बनवायचं आहे. म्हणजे होतं काय की साईडनी जर बघितलं तर ही साईड अशी येईल. हा सिलेंडर जो आहे, ठीक आहे, हा सेम असाच आहे ना. फक्त काय करायचं आपल्याला, हा स्टार्ट आहे सिलेंडरचा, हा एंड आहे आणि हे त्याचं प्रोजेक्शन आहे. ओके. कळलं. कन्फ्युजन आहे काय की क्लिअर आहे. आता इथे एक लक्षात ठेवा, हा 80 डायमीटरचा पाईप 100 डायमीटरच्या पाईप मध्ये इन्सर्ट झाला. ठीक आहे. आता आपल्याला साईड व्ह्यू बनवायचा होता. हवं तर आपण काय करू, याला डायमेन्शन टाकू. अदरवाईज इन्सर्ट झालेला आपण त्याला काय करू, येल्लो कलर देऊ. आणि जे मेन कंपोनंट आहे त्याला आपण रेड कलर देऊ. ठीक आहे. ठीक आहे. कळलं. आणि हा काय आहे, आपण येल्लोच आहे. इथे काय आपण समोरून बघतोय, आता आपल्याला साईडनी बघायचं आहे. कारण की जो इंटरसेक्शन होणार आहे कुठे होणार आहे, इथे. आता आपण शोधणार कसं त्याला, त्यासाठी आपल्याला पाहिजे सर्कल बनवला आहे तर 12 पार्ट्स पाहिजे. आपण याचे 12 पार्ट्स करू. ठीक आहे. त्यानंतर आता ह्या सिलेंडरचे पण आपण काय करू, 12 पार्ट्स करू. झाले 12 पार्ट्स. असं बघा, सिंपल आपल्याला काय करायचं आहे, आता प्रोजेक्शन घ्यायचं. मग प्रोजेक्शन मध्ये काय होणार आहे, हा आपला येल्लो वाला,
तर याचा कलर का चेंज होत नाही आहे कारण की हे ब्लॉक आहे. आपण याला एक्सप्लोड करून टाकू. झाला. तर या सगळ्या लाईन्सला आपण रेड करू. ठीक आहे. बघा आपल्याला काय करायचं, हा कर्व शोधायचा आहे. तर हा कर्व शोधायसाठी आपल्याकडे हवेत हॉरिझॉन्टल इंटरसेक्शन. ठीक आहे. त्यानंतर आपण काय करू, एक्स्ट्रा जे प्रोजेक्शन आहे ते काढून टाकू. झालं. आता या सगळ्या येल्लो लाईन्सच आहेत त्यामुळे याला आपण येल्लो करू. ठीक आहे. पण आता वरून जे प्रोजेक्शन होणार आहे कसलं होणार आहे, रेड. झाले. आता बघा बाहेरची लाईन तर नको आपल्याला पण आतमधल्या हव्या आहेत. तर मग याला पण आपण काय करू, ट्रिम कमांडने ट्रिम करून टाकायची. आणि या सगळ्या लाईन्स कशा आहेत, आता इथे आपण लाईन्स ड्रॉ केल्या बरोबर आहे. तर हे ऍक्च्युली प्रोजेक्शन आपल्याला कुठं पाहिजे, वरती पण पाहिजे. त्याशिवाय आपल्याला पॉइंट नाही भेटणार. केलं. आता इथे लक्षात घ्या याचे 12 पॉइंट पार्ट्स केलेत. आता आपली येल्लो लाईन जी आहे ना ही सर्कलला पर्टिक्युलर ठिकाणी कट करते. मग येल्लो लाईन कुठे कुठे कट करते, ठीक आहे, ते आपण प्रोजेक्शन घेणार आहे फक्त. झालं. राईट साईड पण सेमच असणार आहे. फक्त इथे काय आहे की टॉप पॉइंट जो आहे हा हा वरचा पॉइंट आहे. बघा आता तुम्ही पॉइंट कमांड घ्या किंवा स्प्लाइन लाईन घ्या. पहिला पॉइंट व्हाईट लाईन आहे, दुसरा पॉइंट, तिसरा पॉइंट, चौथा पॉइंट. आला. ठीक आहे. अगेन आता हा कसा आहे, वापस मिरर आहे. इवन बघा तुम्ही इथे जरी प्रोजेक्शन घेतलं तरी सेमच प्रोजेक्शन येणार आहे. आता आपण काय करू, हे जे प्रोजेक्शन आहे काढून टाकू. हे वाले प्रोजेक्शन पण काढून टाकू. आला. काय फाइंड आउट करायचं होतं आपल्याला, हा कर्व. हा समोरून असा दिसतोय, वरून तर डायरेक्ट माहीत पडतो है ना, डायरेक्ट आहे ना इथे. कळलं प्रोजेक्शन कसं घ्यायचंय. ठीक आहे. आता समजा आपला सिलेंडर जो रेड कलर आपण बनवलाय आहे तसाच आहे. फक्त इथे आपण काय करू, पॉलिगॉन कमांड घेऊ, नंबर ऑफ साइड्स 4 घेऊ आणि याला इन्स्क्राईब बनवू. ठीक आहे. म्हणजे असा. आता मी या सर्कलला उडवतो. ठीक आहे. बघा जास्त काय फरक पडणार नाही कारण की हा इथे मॅच होतोय, फक्त एक लाईन ऍड होणार ड्रॉइंगच्या हिशोबाने. बरोबर आहे. आता साईडनी जरी बघितला तरी आपली प्रोफाईल सेमच आहे. असा दिसेल ना साईडनी. मग आपण काय करू, याचे प्रोजेक्शन घेऊ. ओके. आता हा जो काही शेप आहे आता हा निघून जाईल. ठीक आहे. तर लक्ष द्या. आता आपण जॉईन कमांडने ही आणि ही जॉईन करून घेऊ. ठीक आहे. जॉईन कर. ठीक आहे. आता आपला असा काहीतरी डायमंड शेप आहे बरोबर आहे. आपल्याला काय करायचं आहे की आता फाइंड आउट करायचं आहे की हा कसा जॉईन झालाय. मग इथे सेम मेथड यूज करायची. आपण ॲरे कमांडने इथे 12 पार्ट्स करू. बघा आता इथे काय आहे की आपला जो डायमंड आहे ना याला 4च कॉर्नर आहे, 4च एज आहेत, त्यामुळे त्याला प्रोजेक्ट नाही करता येणार आपल्याला. मग त्यासाठी आपण प्रोजेक्शन कुठून घेऊ, बघा 1 आणि 2. त्या व्यतिरिक्त आपल्याकडे कर्व आहे, त्या कर्वचे पण आपण प्रोजेक्शन घेऊ शकतो. सिंपल मेथड.
हा पॉइंट वरचा इथे टच होतोय, खालचा पॉइंट इथे टच होतोय. ठीक आहे, म्हणजे तो जो डायमंड आहे, ठीक आहे, तो ऍक्च्युली असा टच होतोय, पण इथे एज नाही येणार. का नाही येणार? कारण की सिलेंडर मध्ये मर्ज होतोय ना तो. मग तिथे काय करायचं, स्प्लाइन लाईन घ्यायची. कळलं? असा शेप येईल. दुसऱ्या साईडला असा शेप येईल. ठीक आहे, आता आपण बघा याचा जो पॉइंट आहे हा जर इथं गेलो तर असा काहीतरी येतोय, बरोबर आहे. पण जर समजा आपण ऍज अ एजच म्हणून पकडली तिला, ठीक आहे, किती काही केलं तर एज म्हणूनच जर पकडलं तर काय होणार, प्रोफाईल डिफरंट वेनी जर बघायला गेलो आपण तर अशी दिसेल. कळलं? क्लिअर? तर बघा हे पॉइंट्स आपल्याला फक्त शोधायचे असतात. आता हा सिलेंडर आहे ना, याला जर का समोरून जेव्हा आपण बघू तर हा असा ट्रायंगलच कट होणार आहे, पण जेव्हा साईडनी बघू तेव्हा हा असा येईल. ठीक आहे, म्हणजे कर्व येणारच येणार आहे, पण साईडने आपल्याला फाइंड आउट करायचं आहे कसं आहे. मग तुम्हाला आता फक्त काय करायचं आहे, कॉम्बिनेशन, जसं मी म्हटलेलं ट्रायंगल, ट्रायंगल, स्क्वेअर, ओरिएंटेशन चेंज करायचं. क्लिअर? हा जो आहे, ठीक आहे, हा पार्ट झाला. याला आपण सेव्ह करू, डेस्कटॉप, DWH फाईल, इथे आपण ड्रॉइंग 2 ने सेव्ह करू. कळलं? बघा खूप इझी आहे. पर्पज काय, फक्त इंटरसेक्शन वाला कर्व शोधणं. ठीक आहे, फॅब्रिकेशन मध्ये आपल्याला वेल्डिंग करायची किंवा दोन सरफेस जॉईंट करायचे असतील तर कुठल्या एजला कुठे इंटरसेक्शन होणार आहे त्यासाठी ही सगळी मेथड आहे.